नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। तर आपल्याला आजची घटना बघायची ही लोणार तालुक्यामधली। आपण आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती क्राईम स्टोऱ्या, बोध देणाऱ्या स्टोऱ्या नेहमीप्रमाणे घेऊन येत असतो। आपल्याला सावध करण्यासाठी या स्टोऱ्या आपण आणत असतो। आणि आज अशीच एक दोन मित्रांमध्ये घडलेली घटना ही तुमच्यासमोर मी मांडणार आहे। तर बघूया घटना काय घडली, कशी घडली आणि कुठे घडली। राजारामच्या बायकोचा लागला लळा म्हणून संतोषने आवळला त्याचा गळा। मैत्रीचे नाते विश्वासावर आधारलेले असते, तसेच पती पत्नीचेही नाते विश्वासावर उभा राहत असल्यामुळे माणसाच्या आयुष्यात पत्नी आणि मित्र हे मोठे आधार असतात। पण तेच दगाबाज निघाले तर मात्र विनाश अटळ ठरतो। अलीकडे माणसाच्या मनात विकृत वासनेची आग मोठ्या प्रमाणात भडकली आहे। नात्यागोत्याचा विश्वासाचा विचार न करता जिथे तिथे कामंद मंडळी वासनेचा नंगानादच खेळतात। तिथे दोस्तीची काय कथा। मित्राच्या बायकोवर वाईट नजर ठेवणाऱ्यांची संख्या खूपच मोठी आहे। हे दुर्दैव बुलढाणा जिल्ह्यातील मित्राच्या बायकोच्या प्रेमात पडलेल्या मित्रानेच असा काही खेळ खेळला की सगळ्यांची राख रांगोळी झाली। आधी त्याने मित्राच्या बायकोशी संबंध ठेवले, याची वाच्यता झाली तेव्हा मित्राला बापाविरोधात तक्रार करायला लावली। साहजिकच बाप लोकांचे संबंध तुटले। ही संधी साधून तो मित्राच्या बायकोशी संबंध ठेवू लागला। यात अडसर ठरतो म्हणून मग मित्राचाही काटा काढला। या विश्वासघातकी घटनेचा हा वृत्तांत आपल्याला बघायचा आहे। सरळ पूर्ण हकीकत स्टोरी कशी घडली, काय घडली हेच आपल्याला या घटनेमध्ये बघायचं आहे। तर लोणार तालुक्यामधील पळसखेड या गावामध्ये गजानन आनंदराव जायभाये वय 47 हे कुटुंब हिरवड शिवारात शेतात बांधलेल्या घरात राहतात। तर त्यांचा मोठा मुलगा राजाराम हा त्याची पत्नी आणि चिमुकल्या मुलीसह हिरवड शिवारात त्याच्या हिश्श्यावर आलेली 2.5 एकर शेतात बांधलेल्या घरात राहत असतात। शेतीत आलेल्या उत्पन्नावर तो आपली उपजीविका भागवतो। बापापासून राजाराम वेगळा झाला त्याचे कारणही तसेच होते। राजारामचा गावात एक मित्र होता, संतोष थोरवे। संतोष आणि राजाराम याची जिवलग मैत्री होती। नेहमीच ते दोघे एकत्र असत। एकमेकांच्या मनातील सुखदुःख ते एकमेकाला सांगत। दोघातील या मैत्रीमुळे त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे वाढणे ही स्वाभाविक होते। राजारामचे लग्न झाले। त्याच्या पत्नीलाही पतीचा मित्र संतोषबद्दल आपुलकी वाटत होती, कारण तिचा पती त्या मित्राचे कौतुक करत होता। आपल्या पतीचा विश्वासू मित्र म्हणून तीही त्याला आपुलकीने वागवत होती। तिच्या आपुलकीने वागण्याचा वेगळाच अर्थ संतोषने काढला आणि तो तिच्या मागे पुढे फिरू लागला। काही वेळा राजाराम कुठे कामात असेल आणि पत्नीचे काही काम असेल तर संतोषला सांगू लागला। संतोषही ते तातडीने करू लागला। नंतर राजारामची पत्नी पतीऐवजी संतोषलाच काम सांगू लागली। बाहेर जायचे असेल तरीही संतोषसोबत ती जाऊ लागली। दोघात इतकी जवळीक वाढली की ते दोघे पती पत्नीसारखे असल्यासारखे वावरू लागले। या दोघातील वाढलेली जवळीक गावातील लोकांच्या नजरेत यायला लागली। हे प्रकरण संतोषच्या पत्नीला समजले तशी ती भडकली। पतीच्या बाहेरेखाली स्वभावास कंटाळून संतोषच्या पत्नीने 6 महिन्यापूर्वी मुलांना सोबत घेऊन माहेर घातले। सुनेच्या प्रतापाचा बोलाबोल गावभर सुरू झाला। राजारामच्या वडिलांनी जवळचे नातेवाईक आणि भावकीतल्या लोकांच्या मदतीने राजारामची कानउघडणी केली। संतोषला घरी येण्यास मज्जाव करण्यास सांगितले, मात्र त्याचा राजारामवर काहीच परिणाम झाला नाही, कारण त्याच्या पत्नीवर आणि मित्रावर विश्वास होता। आपल्या बापाने सांगितलेले शहाणपण त्याला पटले नाही। त्याने ते सगळे बोलणे संतोषला सांगितले। राजारामने बापाचे ऐकले तर आपल्याला त्याच्याशी बायकोशी संबंध ठेवता येणार नाही, याची जाणीव झाल्याने संतोष सावध झाला। त्याने राजारामला वडिलांबरोबर भडकावून तसेच वडिलाविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार करायला लावली। बाप आणि मुलांचे संबंध ताणले आणि त्यातच बापाची तक्रार केल्यानंतर त्या नात्यास अखेरची घराघर लागली आणि अशा दोघांचे भांडणे झाले। त्यानंतर दोघेही आता वेगळा राहण्याचा निर्णय घेतात आणि या दोघांच्या भांडणेचा सरासर फायदा हा संतोष घेण्याचा प्रयत्न करतो। आणि नंतर पुढे बापलेकांचे बिघडलेले संबंध संतोषच्या पथ्यावर पडले होते। राजारामच्या घरी येण्यास विरोध करणारा त्याचा बाप कूटनीती दुनियातूनच गायब करायचा होता। बिचारा राजाराम प्रामाणिकपणे मित्रत्वाने वादत गेला। मित्रासाठी त्याने बाप लेकांच्या नात्याचा बळी दिला।
करून संतोषने पिक्चरमधून बाजूला केला होता. आता प्रेमातील अडसर वाटणारा राजाराम त्याला दुनियातूनच गायब करायचा होता. बिचारा राजाराम प्रामाणिकपणे मित्रत्व निभावत गेला. मित्रासाठी त्याने बाप लेकाच्या नात्याचा बळी दिला होता. तोच राजारामचा चांगला मित्र त्याचा आधी बळी घेण्यासाठी संधीची वाट पाहत होता. दिनांक 28 ऑक्टोबर शनिवारी संतोषने त्याच्या शेतात ट्रॅक्टरने पंजी मारण्यासाठी राजारामला संध्याकाळी बोलवले. मित्राच्या शेतातील काम असल्याने राजाराम तयार झाला. तिकडे संतोषही कामाला लागला. आज कोणत्याही परिस्थितीत राजारामला संपवायचे असे त्याने पक्के केले होते. त्यासाठी त्याने त्याच्या भावकीतीच जयदेव यालाही बोलवून घेतले. रात्री 9 वाजेपर्यंत अर्ध्या शेतात पंजी मारल्यावर संतोषने राजारामला शेतात असलेले टीन शेडजवळ आराम करण्याचा सल्ला दिला. राजाराम शेडजवळ आराम करायला गेला. काही वेळाने संतोष व जयदेव तेथे आले. राजाराम आराम करत असताना संतोषने त्याचा गळा दाबला. बेसावध असणारा राजाराम अचानक झालेल्या या प्रकरणाने गोंधळून गेला. त्याचा जिवलग मित्रच त्याचा गळा का दाबतोय हे त्याच्या लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेली होती. हाताची गळ्यावरील संतोषची पकड मजबूत असल्याने राजाराम टाचा घासू लागला. जयदेवने त्याचे पाय पकडले. प्रतिकार कमी पडल्याने राजाराम काही क्षणातच ठार झाला. राजारामची हालचाल थंडावल्यानंही संतोषने त्याच्या नाकावर रुमाल बांधून नाक व तोंड दाबले. राजारामचा मृत्यू झाल्याची पक्की खात्री झाल्यावर दोघांनी मृतदेह टी शर्ट जळून कुटाराच्या गांजीवर ओढत आणून टाकला. आता दिवस उघडला होता. 29 ऑक्टोबर रविवारचा. सकाळचीही वेळ होती. 8-9च्या दरम्यानची. मित्राच्या शेतात पंजी मारण्यासाठी संध्याकाळी ट्रॅक्टर घेऊन गेलेला राजाराम दिवस उजाडला तरी घरी आला नाही. त्यामुळे त्याचे वडील गजाननजय भाई खूप टेन्शनमध्ये होते. तेवढ्यातच त्यांना गावातील तंटामुक्त समिती अध्यक्ष थोरवे यांनी कॉल करून सांगितले की राजाराम हा संतोष थोरवेच्या शेतात मृतावस्थेत पडला आहे. मोबाईलवर ते शब्द ऐकताच जायभाई यांच्या डोक्यावर आभाळच कोसळले. स्वतःला सावरत त्यांनी संतोषच्या शेतात धाव घेतली. तेथे उपस्थित नागरिकांमध्ये कुजबूज सुरू झाली. राजारामचा मृतदेह कुटाराच्या गंजीवर पडला होता. राजारामने आत्महत्या केल्याची चर्चा गावभर होती. या घटनेची खबर लोणार पोलिसांना देण्यात आली. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास लोणार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बगऱ्यांची गर्दी मात्र खूप वाढली होती. कुटारांच्या गंजीवर राजारामचा मृतदेह पडलेला होता. मृतकाच्या नाकातून आलेले रक्त साकळल्याचे स्पष्ट दिसत होते. तर गळ्यातला उरण दिसत असल्याने राजारामने आत्महत्या केली नसून त्याची हत्या केल्याचा दाट संशय पोलिसांच्या मनामध्ये येत होता. पोलिसांनी दिसत्या परिस्थितीत पंचनामा करून मृतदेह उत्तरी तपासणीसाठी लोणार उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. घटनास्थळी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करताना पोलिसांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या संतोष थोरवेच्या करंगळीला झालेली जखम व पडलेला चेहरा त्याचा हे पोलिसांना चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. त्यातच पोलिसांजवळ अगोदरच मृतकाचे वडील गजानन जायभाये यांनी संतोषवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी संतोष थोरवेला ताब्यात घेतले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आणि यांची सगळी टीम गजानन जायभाये यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संतोष मदन थोरवे वय 34 याच्यावर 302 अन्वये गुन्हा दाखल करून त्या स्थानिक न्यायालयासमोर उभे करण्यास आले होते. त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीत संतोषकडे पोलिसांनी घटनेबाबत विचारणा केली असता त्याने ओढ्यावेळी न घेता आपणच एका सहकार्याच्या मदतीने राजारामला संपवल्याचे हे मात्र पोलिसांना सांगितले. राजारामच्या पत्नीवर संतोषचा जीव जडला होता. या प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी त्याने राजारामचा काटा काढला होता. दुसऱ्या दिवशी आपल्या शेतात राजारामने आत्महत्या केल्याची बोंब गावात उडवली होती. गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. काही वेळात पोलीस पोहोचले आणि राजारामचा खून करून आत्महत्येचा बनावट उघड झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक सुनील कडसाने आणि यांची सर्व टीम ही पुढील तपास करत आहे. आणि अशी घटना ही आपल्या लोणारमध्ये घडलेली घटना. लोणार हा तालुका आहे. 2 मित्राचे एकदम जिगरी जिवलग मित्र असताना लहानपणापासून लहानाचे मोठे झाले. नंतरही त्या मित्राच्या मनामध्ये वासनाचा नाश सुरू झाला, नंगा नाश सुरू राहिला आणि आपल्या मित्राच्याच बायकोवरती त्याची नजर वाईट नजरेने तो बघू लागला.
त्यांचे प्रेमसंबंध झाले आणि असा विश्वासघात त्या मित्राने त्याच्यावर केला. विश्वासघात करूनही त्याचं पोट न भरता त्याने त्याचा खून केला. राजारामचा संतोषने खून केला आणि या घटनेला इथंच सोल फिरवून लागला. त्याचंही जीवन संपलं आणि हाही जलात जाऊन बसला. आता पुढील तपास ही सर्व पोलीस उपनिरीक्षकांची टीम ही करत आहे. बघूया पुढं काय घडतं, घटनेमध्ये काय नाही. तोपर्यंत आपल्याला याच्यामधनं एवढं शिकायला भेटतं की जिगरी जीवलग मित्र यांच्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे. घरी आपण कोणाला आणतोय, कोणाशी जास्त संपर्क ठेवतोय याच्याकडे आपल्याला फार लक्ष देण्याचं गरजेचं आहे मित्रांनो. तर आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. काळजी घ्या आपली व आपल्या मित्राची. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच वेगवेगळ्या सावध राहण्यासाठी आणि वेगवेगळ्या नॉलेज देणाऱ्या आपण क्राईम स्टोऱ्या आपल्या चॅनलवरती आणत असतो. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये लवकरच.